सो म्हणून तो प्रस्ताव घेऊन बाबा सीएम कडे गेले. आणि मग मिस्टर नाईक म्हणाले की हो पण माझ्याकडे पैसा नाहीये, म्हणजे सरकारकडे पैसा नाहीये द्यायला याच्याकरता, म्हणजे तुम्ही त्याची काही काळजी करू नका, सरकारचं आम्ही पैशाचं आम्ही उभारणी करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला जागेचं होकार द्या. आणि बरं असं एक गोष्ट चांगली होती की त्यावेळेला ते इतकं हे नव्हतं की एनओसी आणा आणि हे करा ते करा, सरळ सरळपणे असे डिसिजन चांगल्या प्रकारचे डिसिजन घेतले जायचे. पण तशी माणसं पण होती, मॅन ऑफ मीन्स अँड सबस्टन्स. चर्चिल काय म्हणाले होते की ऑल गुड पॉलिटिशियन्स आर मेन ऑफ मीन्स अँड सबस्टन्स. म्हणजे काय की पैशाकरता कोणी तुम्ही पॉलिटिक्स मध्ये जात नाही. हे लोक जेलची हवा खाऊन गांधीजींबरोबर आलेले लोक होते काँग्रेसवाले. आणि सबस्टन्स म्हणजे मेंटल स्ट्रेंथ, ओन सबस्टन्स, कॉम्पिटन्स, ability to do something, dedication, motivation, that is what substance is. ही अशी माणसं खरे चांगले पॉलिटिशियन्स होतात. आणि बाबाच्या वेळेला तर 20 वर्ष तेच मिनिस्टर्स राहिले, असे लोक होते त्या कॅबिनेट्स मध्ये त्या वेळेला. सो अशा पद्धतीने त्यांच्याकडे गेल्यानंतर ह्यांनी होकार दिला वसुंधरा काकांनी, आणि पैशाची उभारणी बाबांनी केली.